खरं तर मराठी हा आवाज पूर्ण जगभर चाललेला. लता दिदींचा सूर मराठी होता, सचिनची बॅट मराठी होती, सावित्रीने महिलांसाठी शिक्षण सुरू केलेला तो पाऊल पहिलं मराठी होतं आणि चित्रपट सृष्टीतला पहिला नट मराठी होता. ही आपली मराठी, ही मराठी जगली पाहिजे, ही मराठी वाढली पाहिजे. नमस्कार. खरं तर आज हा विषय मांडण्याचं ठरवलं नव्हतं, पण राहून राहून मनात एक या विषयाची तळमळ आहे आणि तीच तळमळ तुमच्या मनात एक चळवळ निर्माण करणार आहे. कारण आज विषय आहे माझ्या मराठीचा, तुमच्या मराठीचा. खरं तर लहानपणी आपण एक गोष्ट ऐकली असेल, दोन बोके असतात, त्यांना एक लोण्याचा तुकडा सापडतो आणि त्या लोण्याच्या तुकड्याचा समान वाटणीसाठी ते भांडत असतात. परंतु त्यांच्या भांडणाकडे एक दूर होऊन एक माकड बघत असतं आणि ते माकड त्यांच्याकडे येतं आणि म्हणतो की मी तुम्हाला समान वाटणी करून देतो. आणि ते माकड दरवेळी कमी अधिक प्रमाणात वाटणी करत असतं, पण ते कधीच समान वाटणी करत नाही. त्याचं कारण काय असतं माहितीये का? त्याला माहिती असतं ज्या दिवशी समान वाटणी केली जाईल त्या दिवशी यांची भांडणं बंद होते आणि भांडणं बंद झाली की माझी गरज संपेल. ती दोन बोके कोण आहेत माहितीये का? एक सत्तेत बसलेला मराठी माणूस आणि एक रस्त्यात राहत असलेला, वस्त्यांमध्ये राहत असलेला, तुमच्यासारख्या मिडल क्लास, माझ्यासारख्या साधारण वर्गातला मराठी माणूस. आणि ते लोणी म्हणजे आपली मुंबई, पुणे, नाशिक, नागपूर ही शहरं आहेत आणि ते माकड म्हणजे ते परप्रांतीयांचे लोंढे, जे तुमचे नोकऱ्या खात आहेत, जे तुमचे धंदे खात आहेत, जे तुमच्यावर आता बळजबरीने काही गोष्टी करायला लागलेल्या आहेत. काल ते आपल्या ठाण्याचा विषयच बघा ना, एक महिला रिक्षावाल्याला तिथल्या एका सिक्युरिटी गार्डनी कानाखाली मारावी, ही हिंमत. अहो, बाळासाहेब ठाकरे म्हणालेले की ना शंडासारखे थंड राहू नका. जर तुमच्यावर कोणी आवाज चढवत असेल तो आवाज परत करण्यासाठी त्याच्या कानाखाली आवाज काढा. पण आज आपला मराठी माणूस विभागला गेलाय जातीमध्ये, भाषामध्ये, त्याच्या माझ्या प्रदेशामध्ये. तू कोकणी, तू घाटी, तू खानदेशी, तू विदर्भी, मी मराठवाडा, यामध्ये आपण विभागलो गेलो. खरं तर ही गोष्ट आज फक्त माणसांपुरतं मर्यादित नाही राहिली, कारण की आज गुजराती, उत्तर भारतीय, मारवाड्यांचे मतदारसंघ बनायला लागले. अहो, मलबार हिल घ्या, गोवंडी घ्या, मानपूर घ्या, मुलुंड घ्या, या ठिकाणी काय आपले मराठी आमदार आहेत? हे परप्रांतीय आमदार. हे परप्रांतीय आमदार उद्या तुमच्या विभागाचे प्रमुख झाले, हे काय तुमचा विचार करणार आहेत? अहो, शक्यच नाही. अहो, उदाहरण घ्या ना घाटकोपरचं, पराग शाह आमदार आहे, तेथील टोलेजंग इमारतींमध्ये, तिथे मोठ्या मोठ्या बिल्डिंगमध्ये काय मराठी माणूस राहतो का? तिथे राहतो तो गुजराती मारवाडी माणूस आणि त्याच्या जीवावर हे लोक निवडून येतात. मराठी माणूस राहतो झोपडपट्ट्यांमध्ये, चाळींमध्ये, विखुरलेल्या वस्त्यांमध्ये आणि त्या ठिकाणी येतात एसआरएचे प्रकल्प, म्हाडाचे प्रकल्प आणि मराठी माणूस बाहेर फेकला जातोय. वसई विरार, आणि हे वसई विरार पण आता तुमचं राहिले का? आता हितेंद्र ठाकूरांना हरवणारे किंवा आपल्या ऋतुजा लटकेंना हरवणारे कोण होते? ऋतुजा लटकेंना हरवणारे मुर्जी पटेल, हे बी परप्रांतीय. हितेंद्र ठाकूरांना हरवलेले दुबे, हे पण परप्रांतीय. तुमचे माझे मतदारसंघ देखील आता घेतले जात आहेत. तुम्ही पहिली माणसांचे धंदे घेतले गेले, माणसांच्या नोकऱ्या घेतल्या गेल्या, आता मतदारसंघ घेतले गेले. और काँग्रेसने यावेळी विधानसभेला 11 मधील 8 जागा ह्या मुंबईत परप्रांतीयांना दिल्या. ही आपली किंमत आता मुंबईची होती. बाळासाहेब ठाकरे बोलले होते की धंदा करा नाही तर धंद्याला लागा. आज त्यांनी बोललेलं वाक्य 50 वर्षानंतरही तेवढंच खरं ठरतं, कारण मराठी माणूस आजही धंदा करायला काही काही भागात दिसतोय. उदाहरण घ्या ना, गोवंडी झालं, भेंडी बाजार झालं, या ठिकाणी मराठी माणूस धंदा करायला घाबरतोय, तिथल्या झुंडशाहीला घाबरतो. त्याच प्रकारे तिथे कपडा मार्केट असेल, हिरा मार्केट असेल, मेटल मार्केट असेल, यामध्ये मारवाडी, गुजरात्यांची असलेली मोनोपोली, त्यांची असलेली मक्तेदारी, त्यामुळे तो धंदा करू शकत नाही. त्यांच्या मते मराठी माणूस या धंद्यात नाही पाहिजे, मराठी माणूस आमचा नोकर पाहिजे, चाकर पाहिजे. पण मराठी माणसांनी धंदा करायचा नाही. मराठी माणसाला धंदा करता येत नाही का? अहो, येतो ना, पण त्याला आपण सपोर्ट करत नाही ना. जर एखाद्याने वडापावची गाडी लावली तर आपण त्याकडे तिरस्काराने बघतो, अरे काय एवढं शिकून तू वडापाव करतो? खरं तर आपण त्याला प्रोत्साहित केलं पाहिजे, त्याच्या मागे उभे राहिलं पाहिजे, कारण मराठी माणूस हा एकटा नाही हो, तो आपल्या जोडीने एकत्रित होऊन मोठा झाला पाहिजे. आज आमचा मित्र आहे ना, ऋषभ आव्हाड म्हणून आमचा मित्र आहे, तो कुर्ल्यामध्ये मोमोची गाडी चालवतो, पण त्याला आम्ही सहकार्य करतो. सहकार्य म्हणजे उपकार नाही हो, त्याच्या प्रोडक्टचं जे काय आहे, तो जे विकतो त्याच्याबद्दल आम्ही माहिती लोकांपर्यंत पोहोचवतो. लोक जातात, त्याची क्वालिटी, त्याची हायजीन हे चेक करतात आणि त्याच्याकडे पुन्हा पुन्हा जातात. खरं तर मराठी माणसाला मोठं करणं गरजेचं. बाळासाहेब ठाकरेंचा एक जुना डायलॉग, उठाव लुंगी बजाव. हा त्यांचा काही दाक्षिणात्यांबद्दलचा राग नव्हता, पण तुम्ही इथं आमच्या जमिनीवर येणार, आमच्या राज्यात येणार, आमचे धंदे खाणार, आमची मराठी संस्कृती, मराठी खाद्य संस्कृती बिघडवणार. आज आपण जर माटुंगा ईस्टला जर फिरला ना, तुम्हाला मराठी खाद्य संस्कृतीसाठी जर एखादं हॉटेलही भेटत नाही, ही अवस्था आहे मुंबईमध्ये.
तुम्ही तिथं पूर्ण फिरा. मी तुम्हाला चॅलेंज करतो, तिथं तुम्ही जाऊन कुठे मिसळ मागा, कुठे पोहे मागा, कुठे शिरा मागा, हे भेटणार नाहीये तुम्हाला. त्यासाठी तुम्हाला दादरला जावं लागेल. आणि मराठी माणसाची खाद्य संस्कृती खूप मोठी आहे, त्यासाठी लाईनी लागतात. अहो सीएसटीचा आपलं आराम हॉटेल बघा, दादर मधला आस्वाद बघा, चैतन्य बघा, गोमंतक बघा, ही मराठी हॉटेल आहेत ना. काही धंदे आम्ही केले नाहीत का? आम्ही केले. पण आपल्याच नेत्यांनी ह्या उडतींना जागा द्यायच्या, त्यांच्याकडून कमिशनवर त्यांना धंदे करून द्यायचे. आणि एखादा मराठी माणूस कमिशन देत नाही म्हणून त्याच्या धंद्यावर काहीतरी बळजबरीने काय ना काहीतरी आलोचना करायची. मग तो मराठी माणूस दबतो, पिचकतो आणि आपले धंदे बंद करतो. ही अवस्था आहे. खरं तर मराठी हा आवाज पूर्ण जगभर चाललेला. लता दिदींचा सूर मराठी होता, सचिनची बॅट मराठी होती, सावित्रीने महिलांसाठी शिक्षण सुरू केलेला तो पाऊल पहिलं मराठी होतं, आणि चित्रपट सृष्टीतला पहिला नट मराठी होता. ही आपली मराठी आहे. ही मराठी जगली पाहिजे, ही मराठी वाढली पाहिजे. आणि ही मराठी गावाखेड्यात तर आहेच, पण ही शहरांमध्ये पण राहिली पाहिजे. कारण ही शहरं आपण उभी केले. 106 जणांच्या हुतात्म्याने ही मुंबई आपल्याला भेटली. कोणाच्या बापाने फुकट दिली नाही. सखा पाटील त्यावेळीचं काँग्रेसचं सगळ्यात मोठं नाव होतं. नेहरूंची मर्जी राखण्यासाठी सखा पाटलांनी मराठी माणसाला चॅलेंज केलं की जोपर्यंत सूर्यचंद्र तारे आहेत तोपर्यंत ही मुंबई मराठी माणसाला देणार नाही. त्या सखा पाटलांच्या नाकावर टिचून 106 बलिदान गेले, पण ही मुंबई मराठी माणसाने आपल्याला मिळवली. इथला गिरणी कामगार आपला, इथला बेस्ट कामगार आपला, इथला डबेवाला आपला. फक्त होतंय काय की तुमच्या वस्त्या तुटतायत, तुमच्या चाळी तुटतायत, तुमचे मोहल्ले तुटतायत, आणि त्या ठिकाणी उभ्या राहतात टोलेजंग इमारती. त्या टोलेजंग इमारतीचे बिल्डर मारवाडी आहेत, गुजराती आहेत. त्यांनी नव्याने वसवलेल्या टोलेजंग इमारतीत राहणारे माणूस परप्रांतीय, त्यांच्यासाठी वेगळा रेट, तुमच्यासाठी वेगळा रेट. जर एखाद्या गुजरातीच्या बिल्डिंग मध्ये गुजराती आला तर त्याला 20 लाख कमी, आणि तुम्ही गेलात तर 20 लाख वाढवून, कारण तुम्ही घेऊ नये म्हणून. खरं तर हे आपली चुकी आहे. आज मुंबई शहराचा मागच्या वेळीचा जो पालकमंत्री कोण होता, मंगल प्रभात लोढा. जी मुंबई बाळासाहेब ठाकरे, राज ठाकरे, शरद पवार ह्या मोठ्या मोठ्या नेत्यांनी भांडणं केली, त्या मुंबईची आज ही अवस्था. त्यांचा पालकमंत्री मंगल प्रभात लोढा. ही अवस्था आहे आपली. खरं तर ह्यासाठी ही माझ्या मनातली तळमळ हो की तुमची चळवळ बनली पाहिजे. मुंबई ही आपली. अहो धंदे खूप होतात. मी तुम्हाला एकच उदाहरण दिलं. दुसरा आमचा एक मित्र आहे प्रणव खोपरे, त्याने आता सध्या होर्डिंगचा धंदा चालू केला, पण त्याला आर्थिक सहकार्य नाही भेटत, कारण तो मराठी आहे. नेते आमच्याकडे लक्ष देत नाही, कारण आम्ही मराठी आहोत ना. कारण निवडणुका झाल्या ते आमचं घेणं देणं काही नसतं. निवडणुकीच्या दिवशी यायचं किंवा निवडणुकीच्या काळात यायचं आणि घोषणा द्यायच्या. मुंबई महाराष्ट्रापासून वेगळी होती. मग मुंबई महाराष्ट्रापासून वेगळी का होते? कारण मराठी माणूस कमी होतोय ना. काल तो कुठला कर्नाटकचा एक काँग्रेसचा आमदार त्यांच्या विधानसभेत बसून बोलतो की मुंबईला केंद्रशासित करा. अहो त्याच्या बापाला तरी माहितीये का मुंबई कशी मिळाली? मुंबई ही आमच्या बलिदानाने मिळालेली आहे. अहो दहीहंडी हा आपला खेळ, त्यामुळे आपल्याला माहितीये खांद्यावर चढवायचं कसं आणि कुणाला पाडायचं कसं. तुम्हाला ठरवायचंय, मराठी माणसाला वर चढवायचंय, आणि मी नाही सांगणार तुम्हाला कोणाला पाडायचंय, पण तुम्हाला माहिती आहे की ज्यांची मोनोपोली चालली, ज्यांची दादागिरी मुंबईत वाढते, आणि हे मुंबई पुरतं मर्यादित नाही हो, हे आता पुढे ठाणे, पालघर, पुणे, नाशिक, नागपूर पर्यंत वाढत चाललंय. परवा कल्याणमध्ये फक्त एका धुपाच्यावरून भांडणं झाली आणि त्यांनी बाहेरून पोरं म्हणून आपल्या मराठी माणसाला मारावं. ही आपली अवस्था आहे आज. अहो भिवंडीमध्ये आपण धंदे करू शकत नाहीये. अहो बाळासाहेब ठाकरे नंतर जर आज या मुंबईमध्ये जर मराठी माणसावर अन्याय झाला तर त्यांच्यासाठी उभं राहणारं एक नाव आहे, म्हणजे ते म्हणजे राजसाहेब ठाकरे. खरं म्हणजे मुंबई आणि महाराष्ट्र यामध्ये राजसाहेब ठाकरेंची भूमिका ही मराठी माणसासाठी होती. त्यांचा पक्ष वगैरे सोडावं, तो तुम्हाला आवडेल ना आवडेल, पण मराठी बाणा सोडून राज ठाकरे कधीच घडत नाही. त्यामुळे येणाऱ्या पिढ्यांना आपण हे तर सांगू शकतो की राज ठाकरे, बाळासाहेब ठाकरे यांनी ह्या मुंबईतील मराठी माणसासाठी लढा दिला, परंतु या महाराष्ट्रात आता प्रत्येक नेत्याने, म्हणजे जो कुठल्याही पक्षाचा असो, तो काँग्रेस असो, भारतीय जनता पक्ष असो, तुमची विचारधारा वगैरे तुमचं मतभेद लांब सोडा, पण ज्यावेळी मराठीचा मुद्दा होईल त्यावेळी तुम्ही मनभेद करा आणि एकत्रित या, एकत्रित लढा उभा राहा. अहो ही शहरं मुंबई, ठाणे, पालघर, नागपूर, नाशिक, पुणे ही शहरं आपण वसवली. आपल्या आजानी, आपल्या पंजानी येथील वातावरण दूषित नाही केलं म्हणून या बाहेरच्या कंपन्या या ठिकाणी आल्या, आज इथं धंदा करतात आणि आज आपल्याला हाकलायला बघतात. येथील आगरी कोळी समाज असेल, येथील माथाडी कामगार असेल, येथील मुंबईचा डबेवाला असेल, येथील गिरणी कामगार असेल, यांनी ही मुंबई सुंदर केली, तिला नटवलं, सजवलं, आणि आज आपल्यालाच त्या मुंबईमधून बाहेर जावं लागतं. ही खरं खेदाची गोष्ट आहे. आज आपण मुंबईचा झालेल्या इतिहासातील नोंदी बघून आनंदित न होता नव्याने मुंबईसाठी संघर्ष करण्यासाठी आपल्याला उठावं लागेल, आपल्याला लढावं लागेल. जाता जाता एवढंच सांगतो, लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी, झालो खरेच धन्य ऐकतो मराठी, धर्मपंथ जात एक जाणतो मराठी, एवढीशा जगात माय बोलते मराठी.
Yeah.